नगरसेवक कैलास मुदलियार यांनी शहरातील पथदिव्यांवर केबल तसंच इंटरनेटच्या बेकायदेशीर तारा टाकल्यानं अपघाताचा धोका वाढल्याचा मुद्दा उपस्थित केलाय। त्यावर सभापतींनी उपनगर, सौभाग्यनगर, विहितगाव रोड, सिन्नर फाटा, जेल रोडसह संपूर्ण नाशिक रोड परिसरातील बेकायदेशीर तारा 7 दिवसात हटवण्याचे निर्देश दिलेत। उद्यान विभागावरही मुदलियार यांनी गंभीर आरोप केलेत। मनपानं प्रभाग क्रमांक 20 मध्ये 1500 वृक्ष लागवडीचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात झाडं दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। झाडांच्या ठेकेदारालाच पाण्याचा टँकर पुरवण्याचा ठेका देण्यात आल्यानं आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता असून त्याची चौकशी करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे। 4 वर्ष प्रशासनावर कोणत्याही प्रतिनिधींचा अंकुश नसल्यानं मनमानी कारभार झालाय असा आरोप अनेक नगरसेवकांनी केलाय। विविध प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर विभागीय अधिकारी डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन यांना अनेक मुद्द्यांवर समाधानकारक उत्तरे देता आली नाहीयेत, अशी टीकाही सदस्यांनी केली आहे। त्याच्याबद्दलचे तुम्हाला ऐका, तुम्ही झाडं कोणती लावायची? गजानन मंदिरामध्ये वड पिंपळ हे झाडं मला दाखवा, किंवा त्या शाहूनगर मध्ये वड पिंपळाचं झाड दाखवा। आपल्या देशी प्रजातीचे काय झाडांचा उल्लेख केलेला तुम्ही तुमच्या एग्रीमेंट मध्ये साहेब? हो ना, बरोबर। आणि बिटको चौकापासून तर दत्तक पर्यंत मला हे झाड दाखवा ना। तुम्ही रोड सेंटर मध्ये लावले म्हणतात ना 750 झाडं, ते दाखवून द्या। एक तरी झाड तुम्हाला कोणाला दिसतं का वड पिंपळचं? 750 झाडं लावली आणि 10 लाख रुपये दिले त्याला आतापर्यंत त्या ठेकेदाराला। झाडं लावलेले माझं म्हणणं काय, हे जे एग्रीमेंट मधले झाडं आहेत का? एग्रीमेंट मध्येच एग्रीमेंट मध्ये एकही झाड नाही साहेब। माझ्याकडे जीपीएस फोटो आहेत सगळ्यांचे, मी एकूण एक झाड मोजलंय। पान ट्री हे एग्रीमेंट मध्ये नाही दाखवून देतो मी, त्याचं काय अडचण नाही। हे आहे जागेवर तुम्ही त्या ठेकेदारावरती कारवाई करणार का? ठेकेदार चुकीच्या पद्धतीने मला तुम्ही तुमचे अधिकारी आणि तुम्ही आणि मी सगळे एकूण एक झाडाची पाहणी करायला येणार आहेत का? हो। आणि तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तोच कॉन्ट्रॅक्टर पाणी विभागाला पण आहे साहेब, तुमच्याकडे आहे बरोबर ना? एकच कॉन्ट्रॅक्टर दोघांकडे, तेच 6 टँकर तिकडे पण चालतात, तेच 6 टँकर इकडे पण चालतात ना। काही पाणी मारलं आपल्या गांधीनगरच्या पाण्याच्या टाकीतून पाणी भरून आणतो आणि तेच पाणी झाडांना टाकतो, आणि तो तिकडे काय दाखवतो की ह्या सोसायटीला वास्तू शांतीला बिल दिलं म्हणून, पाणी दिलं म्हणून। मला फक्त याच्यावरती काय करणार तुम्ही एवढं सांगा। बोल साहेब, या याच्यावरती काय करणार? माझी अशी विनंती की तुम्ही याच्यावरती काहीतरी कारवाई केली पाहिजे, कारण की झाडं काही कमी नाही। 1500 झाडांचा 29 लाखाचा टेंडर होत आहे। 29 लाखामध्ये आतापर्यंत त्यांनी 10 लाख रुपये दिलेले, 22 लाख रुपये द्यायचे। वरतून त्यांनी मला पत्र देताना असं सांगितलं की काही झाडं जगली नाही, ती नवीन लावणार आहे आणि त्याला परत पैसे द्यायचे, असं त्यांनी मला पत्र दिले नाही। त्याच्यामुळं हा सगळा प्रकार इथं थांबला गेला पाहिजे, याच्या पुढचे काय। आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या वायरी आहेत याच्यावरती एक आदेश करा की हे सगळे नाशिक रोड मध्ये जेवढे, मी पण स्वतः एक केबलवाला आहे, पण या सगळ्या केबल कापून टाका म्हणून या सगळ्या आणि सरळ प्रस्ताव पाठवा। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।